खाकीचा रंग कठोर असला तरी तिच्या अंतःकरणात मायाचा झरा अखंड वाहत असतो. कर्तव्याच्या वाटेवर चालताना जेव्हा संवेदनशीलतेची फुले उमलतात, तेव्हाच समाजाला खऱ्या अर्थाने माणुसकीचा सुगंध अनुभवायला मिळतो. या ओळींचा प्रत्यय अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दीपक विष्णू निकम यांच्या कार्यातून पुन्हा एकदा आलाय. समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सेवाभाव जपत त्यांनी आपल्या कर्तव्याच्या बळावर मिळालेले 51,000ची बक्षिसाची संपूर्ण रक्कम गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अर्पण करून खऱ्या अर्थाने समाजसेवेचा आदर्श घालून दिलाय. गेल्या 5 वर्षात अंबड पोलीस ठाण्यात उत्कृष्ट तपास कार्य, गुन्ह्यांचा जलद उलगडा आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना वरिष्ठ अधिकारी, गुन्हेशोध पथक तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते वेळोवेळी रोख बक्षिसे मिळाली. स्वतःच्या सुखसोयींसाठी ही रक्कम खर्च न करता त्यांनी ती समाजहितासाठी राखून ठेवली आहे. त्यातून गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी पडसाद कर्णबधीर विद्यालय सिडको नाशिक येथील विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके, व्हाईट बोर्ड, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. हा उपक्रम केवळ दानधर्म नव्हता, तर शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये हा उदात्त भावनेचा जिवंत आविष्कार होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हेच निकम यांना मिळालेले सर्वात मोठे पारितोषिक ठरले. दीपक निकम यांनी नाशिक शहर पोलीस दलात 17 वर्षांहून अधिक काळ प्रामाणिक सेवा बजावली आहे. त्यापैकी 10 वर्षे QRT कमांडो फोर्समध्ये कार्यरत असताना त्यांनी मुंबई व पुणे येथे कमांडो प्रशिक्षण पूर्ण केले. अनेक संवेदनशील ठिकाणांची पाहणी, मॉक ड्रिल तसेच 2014-15च्या कुंभमेळा दरम्यान उत्कृष्ट नियोजन आणि समन्वय साधून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याशिवाय माननीय वरिष्ठांच्या आदेशाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून ट्रेकिंगसाठी गेलेल्या 6 युवक युवती डोंगरावर अडकून पडल्याची घटना असो किंवा जीव धोक्यात घालून केलेले बचाव कार्य, निकम यांनी प्रत्येक वेळी धाडस आणि तत्परतेचा आदर्श ठेवला. अंबड पोलीस ठाण्यातील सेवा काळात त्यांनी खुनाचा प्रयत्न, घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा कमी वेळात उलगडा केलाय. अंमली पदार्थांविरोधातील कारवाई, अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून सुरक्षित शोध घेऊन तिला पालकांचे स्वाधीन करणे, निवडणूक काळात प्रतिबंधात्मक कारवाया अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. कोरोना महामारीच्या कठीण काळात रुग्णवाहिकांची कमतरता असताना गरजू कुटुंबांना स्वतःच्या खर्चाने रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, अपघातग्रस्त आणि मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना विमा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देणे अशा अनेक समाज उपयोगी उपक्रमांत त्यांचा पुढाकार होता. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना अनेक वेळा पोलीस आयुक्त नाशिक यांच्या हस्ते गौरवण्यात आलं असून 1 मे 2026 रोजी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यालयाचे शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. कर्तव्याला माणुसकीची जोड लाभली की खाकी वर्दी देवदूतासारखी भासते. स्वतःसाठी जगणारे अनेक असतात, पण इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी जगणारेच खरे समाजाचे दीपस्तंभ ठरतात. पोलीस हवालदार दीपक विष्णू निकम यांनी केलेले हे कार्य केवळ दान नाही, तर समाजाला दिलेला प्रेरणाचा संदेश आहे. त्यांच्या या अनुकरणीय उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या संवेदनशील कार्यामुळे खाकी वर्दीचा मान आणखी उंचावलाय. नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ, नाशिक.